नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राखी पौर्णिमा कधी आहे याविषयीची माहिती घेणार आहोत. रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या अतूट नात्याचा सण आहे. हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात. रक्षाबंधन हा केवळ सण नाही तर भावा बहिणीमधील बंध दृढ करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. हा सण केवळ भाऊ बहिणीतीलच नव्हे तर नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. तर यावर्षी हा सण 19 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. रक्षाबंधन हा सण आपल्याला शिकवतो की आपण नेहमी आपल्या भाऊ बहीण आणि कुटुंबातील सदस्यांचे रक्षण केले पाहिजे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जाईल. राखी बांधण्याशी संबंधित एक खास गोष्ट फार कमी लोकांना माहीत असेल की भद्रा काळात राखी बांधू नये. तर या मुहूर्तामध्ये भद्रा कालावधी अशुभ मानला जातो. अशा परिस्थितीत आपण हे जाणून घेऊया की यावर्षी ती केव्हा साजरी केली जाईल आणि भद्रा काल कधी संपत आहे आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे. तर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल. याप्रमाणे यावर्षी रक्षाबंधन 19 ऑगस्ट 2024 रोजी साजरी होणार आहे. श्रावण पौर्णिमा तारीख ही 19 ऑगस्ट 2024 सकाळी 3:04 तर श्रावण पौर्णिमा तिथी समाप्ती ही 19 ऑगस्ट 2024 मध्यरात्री 11:55 संपेल. राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त सुरू होतो दुपारी 1:30 तर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त रात्री 9:07 पर्यंत संपेल. भद्रा काळात राखी बांधली जात नाही. भद्रा काळ ही वेळ अशुभ मानली जाते. मान्यतेनुसार या काळात कोणताही शुभ कार्यक्रम केला जात नाही ज्यामध्ये राखी बांधणे देखील समाविष्ट आहे. भद्रा काळात राखी बांधल्याने भाऊ बहिणीच्या नात्यात तणाव निर्माण होतो आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण होत नाही. त्यामुळे रक्षाबंधनाचे पवित्र कृत्य शुभ मुहूर्तावरच करावे. यामुळेच लोक राखी बांधताना भद्रकाल लक्षात ठेवतात आणि केवळ शुभ मुहूर्तावर राखी बांधतात. तर आता आपण भद्रा कोण आहे याविषयीची माहिती जाणून घेऊया. असे मानले जाते की राक्षसांना मारण्यासाठी भद्रा गर्दभचे मुख आणि लांब शेपूट आणि 3 पाययुक्त उत्पन्न झाली. पौराणिक कथेनुसार भद्रा सूर्यनारायण आणि बायको छायाची कन्या व शनीची बहीण आहे. भद्रा काले वर्ण, लांब केस, मोठे दात आणि भयंकर रूप असलेली कन्या आहे. जन्म घेताच भद्राने यज्ञामध्ये विघ्नबाधा पोहोचण्यास सुरुवात केली आणि मंगल कार्यांमध्ये उपद्रव करायला लागली व सर्व जगाला तिने दुःख देणे सुरू केले. तिच्या दुष्ट स्वभावाला बघून सूर्यदेवाला तिच्या विवाहाची काळजी होऊ लागली आणि त्यांच्या मनात विचार आला की या दुष्ट कुरूपा कन्येचा विवाह कसा होईल. सर्वांनी सूर्यदेवाच्या विवाह प्रस्तावाला नकार दिला. तेव्हा सूर्यदेवाने ब्रह्मांकडून योग्य सल्ला मागितला. ब्रह्मांनी तेव्हा विष्टीला म्हटले की भद्रे, बव, बालव, कौलव इत्यादी करुणांच्या शेवटी तू निवास कर आणि जो व्यक्ती तुझ्या वेळात गृहप्रवेश व इतर शुभ कार्य करतील त्यांच्यात तू विघ्न घाल. जो तुझा सन्मान नाही करणार त्यांचे कार्य तू बिघडवून दे. या प्रकारे उपदेश देऊन ब्रह्मा आपल्या लोकात चालले गेले. तेव्हापासून भद्रा आपल्या वेळेपासून देव, दानव, मानव समस्त प्राणांना कष्ट देण्यासाठी फिरायला लागली. या प्रकारे भद्राची उत्पत्ती झाली. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.